नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटना, ज्याला आपण बोलतो WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून औपचारिकरित्या माघार घेतलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी अमेरिकाने WHO मधून या ठिकाणी औपचारिकरित्या माघार घेतलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये PM स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केलेला आहे हा अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी PM स्वनिधी क्रेडिट कार्ड या ठिकाणी जी काही स्कीम म्हणा किंवा इनिशिएटिव्ह म्हणा, उपक्रम म्हणा, तो या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे. याचे लाभार्थी कोण असणार आहेत? तर जे काही स्ट्रीट या ठिकाणी वेंडर्स असतात, रस्त्यावरील विक्रेते असतात किंवा फेरीवाले असतात, यांच्यासाठी हे या ठिकाणी जे काही फायदेशीर आहे ते ठरणार आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर छोटे व्यावसायिक, फेरीवाले यांना औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडून त्यांना आत्मनिर्भर बनवणे या उद्देशाने या ठिकाणी या PM स्वनिधी क्रेडिट कार्ड इनिशिएटिव्हचा या ठिकाणी आरंभ करण्यात आला आहे किंवा लॉन्च करण्यात आला आहे केरळ राज्याच्या अंतर्गत. केरळ ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी किंवा हुतात्मा दिवस आपण दरवर्षी केव्हा साजरा करत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी म्हणजेच 30 जानेवारीला आपण दरवर्षी या ठिकाणी महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी आणि याच दिवसाला आपण या ठिकाणी हुतात्मा दिवस म्हणून साजरा करत असतो. एक पॉइंट लिहून घ्या. 30 जानेवारी हा राष्ट्रीय स्तरावरती शहीद दिवस म्हणून पाळला जातो, कारण याच दिवशी म्हणजेच 30 जानेवारी 1948 मध्ये वयाच्या 78व्या वर्षी आपले जे काही मोहनदास करमचंद गांधी होते त्यांची या ठिकाणी हत्या करण्यात आलेली होती. म्हणूनच या ठिकाणी आजच्या दिवशी 30 जानेवारीला आपण या ठिकाणी हुतात्मा दिवस, शहीद दिवस राष्ट्रीय स्तरावरती आणि म्हणजेच महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी म्हणून साजरा करत असतो. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे,
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये माओवाद्यांवरती ऑपरेशन मेगाबुरू नावाचं ऑपरेशन चालवण्यात आलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर झारखंड राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी माओवाद्यांवरती ऑपरेशन मेगाबुरू नावाचं ऑपरेशन या ठिकाणी चालवण्यात आलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील दाट सारंडा जंगलामध्ये माओवाद विरोधी बंडखोरी विरोधी ही एक प्रकारची मोठी कारवाई होती. यामागील प्राथमिक उद्देश म्हणजे पतिराम मांझी नावाच्या प्रमुख नेत्यासह माओवादी नेतृत्वाला निष्क्रिय करणे आणि राज्यातील त्यांच्या शेवटच्या मोठ्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांची कमांड स्ट्रक्चर उद्ध्वस्त करणे या उद्देशाने अशा प्रकारचं ऑपरेशन मेगाबुरू नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये माओवाद्यांवरती या ठिकाणी त्यांचे जे काही स्थळं आहेत, बालेकिल्ले आहेत, ते उद्ध्वस्त करणे या उद्देशाने हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं झारखंड राज्याच्या अंतर्गत. झारखंड ज्या राज्याची स्थापना 15 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार, राजधानी आहे रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बेटला, हजारीबाग आणि डालमा आणि 3 महत्त्वाचे धरण मॅथॉन, चंदिल आणि पंचेट. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, OCA म्हणजेच काय? ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया याचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे, व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या. पर्याय क्रमांक ए, जोआन बिन हमाद बिन खलिफा अल थानी. तुम्हाला लक्षात ठेवू सांगू मी तुम्हाला, OCA म्हणजे काय? ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया, बरोबर. याचे जे काय अध्यक्ष आहेत या ठिकाणी तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, अल थानी असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. काय? अल थानी किंवा जोआन अल थानी असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. सगळं पूर्ण यांचं जे काय आता पता नाव गाव शेजारी पाजारी एवढं सगळं नाव लक्षात ठेवायची गरज नाहीये. ठीक आहे. तर या ठिकाणी जोआन अल थानी असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच बाकीच्या नवनवीन जे काय अपॉइंटमेंट झालेल्या आहेत, नियुक्त्या झालेल्या आहेत, त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे खरंच बिलकुल महत्त्वाचं नाहीये, परंतु केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा तुम्ही रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष S राधा चव्हाण, NCC संचालनालयामध्ये महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा, इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप, राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक सुरेश गोयल, नासाचे नवीन प्रमुख जेरेड इसाकमन, भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोएर्ड मारिजने, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमेलिया व्हॅल्वर्डे, टाटा कम्युनिकेशन्स व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायणन गणेश आणि ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष जोआन अल थानी असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, 2025-26च्या पुरुषांच्या हॉकी इंडिया लीगच्या अंतिम फेरीमध्ये कलिंगा लान्सर्सने कोणत्या संघाला हरवून या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे? तर लक्षात घ्या. पर्याय क्रमांक सी, रांची रॉयल्सला या ठिकाणी हरवून विद्यार्थी मित्रांनो जे काय 2025-26चं जे काही पुरुष हॉकी इंडिया लीगचं अंतिम फेरी झाली त्याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच झालेल्या जे काही वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 12व्या क्रमांकाचं अंडर-19 एशिया कप 2025 झालं, त्याचं विजेतेपद पाकिस्तानने जिंकलं. फिफा अरब 2025 कप मोरोक्कोने जिंकलं. 2025चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार उस्माने डेम्बले यांनी जिंकलं. 2025चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार आयताना बोनमॅटी यांनी जिंकलं. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025 ईस्ट बंगाल FC ने जिंकलं. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 मॅग्नस कार्लसनने जिंकलं. महिला आशिया कप 2025चं विजेतेपद भारताने त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. तर 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांचं विजेतेपद कलिंग लान्सर्स यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया 2026 कोठे आयोजित केला जाणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया 2026 या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेल्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या ह्युमनॉइड रोबोटचे नाव काय आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ASC अर्जुन असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय रेल्वेच्या पहिल्या ह्युमनॉइड रोबोटचे नाव आहे. याच्या मागचा उद्देश काय, तर प्रवाशांची सुरक्षा, देखरेख वाढवणे आणि चौकशीमध्ये मदत करणे या उद्देशाने या ठिकाणी या पहिल्या जे काही भारतीय रेल्वेच्या पहिल्या ह्युमनॉइड रोबोटचं या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं, त्याचे हे नाव आहे. कुठे लॉन्च करण्यात आलं आहे? विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाने जगातील पहिला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता AI कायदा या ठिकाणी लागू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र दोन्ही AI ला व्यापते, सुरक्षितता, पारदर्शकता आणि विश्वास यावर लक्ष केंद्रित करणारी कायदेशीर चौकट प्रदान करते. या कायद्याचा उद्देश दक्षिण कोरियाला जागतिक स्तरावरती AI मध्ये अव्वल स्थान मिळवून देणे हे आहे. या उद्देशाने या ठिकाणी जगातील पहिला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता लॉ हा जो काही कायदा आहे तो लागू करण्यात आला आहे दक्षिण कोरिया या देशाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, पांगसू पास आंतरराष्ट्रीय महोत्सव PPIF म्हणजेच काय, पांगसू पास इंटरनॅशनल फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत नुकतंच पांगसू पास आंतरराष्ट्रीय महोत्सव या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे. पर्याय क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अरुणाचल प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी महत्त्वाची या ठिकाणी धरणं आहेत 2, रंगनाडी आणि सुबानसरी. स्थापना झाली या राज्याची 20 फेब्रुवारी 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राजधानी आहे इटानगर. 4 महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत बुईया, चलो, वांचो आणि पोनुंग आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत मौलिंग आणि नामदाफा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, या IITने किंवा IIT टिंबटिंबने प्रवर्तक स्वयं प्लसने ग्रामीण शाळेतील शिक्षकांसाठी मोफत AI प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक सी, IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर IIT मद्रास प्रवर्तक स्वयं प्लसने ग्रामीण शाळेतील टीचर्ससाठी शिक्षकांसाठी मोफत AI प्रशिक्षण सुरू केलं आहे. या प्रशिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे, तर शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वर्गामध्ये शिकवण्यामध्ये आणि मूल्यांकनामध्ये समाकलित करण्यासाठी मदत करणे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भौगोलिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, 1888 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काय नॅशनल जिओग्राफिक सोसायटी आहे त्याची स्थापना करण्यात आली होती. दरवर्षी 27 जानेवारी रोजी आपण जगभरामध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणजेच नॅशनल जिओग्राफिक डे म्हणून आपण साजरा करतो. भौगोलिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 1888 मध्ये नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना देखील करण्यात आली होती आणि त्याच वर्षी या सोसायटीने त्यांचे अधिकृत मासिक प्रकाशन नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन हे सुद्धा प्रकाशित करण्याचे या ठिकाणी सुरुवात केलेली होती. शेवटचा प्रश्न, इंद्रजीत सिंग बिंद्रा हे कोण होते? BCCIचे माजी या ठिकाणी अध्यक्ष होते. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर ते कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? मी आता सांगितलं पर्याय क्रमांक ए, BCCI. BCCIचा फुल फॉर्म काय? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. स्थापना झाली 1 डिसेंबर 1928 ला. वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मिथुन मनहास आणि उपाध्यक्ष आहेत राजू शुक्ला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.